काय विषय? काय नाही, एक लेडीजला परेशान करून राहिले एक व्यक्ती, अच्छा. त्याच्यामुळे काही मदत पाहिजे होती आपण. म्हणजे प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर आपण बागलान, सटाणा बागलान. तिकडे कडे आपली बहीण गेली आहे कंपनीमध्ये कामाला. बरं, कुठल्या कंपनी? तिथंच आहे, घाटकोपर मध्येच आहे. ते मला काही सांगता येणार नाही. तिचा फोन आला होता आता की असं असं मॅटर आहे, तो परेशान करतोय, पोलीस स्टेशन मध्ये केस धमकी करतोय म्हणा. असं तसं चालू आहे त्यांचं. थोडं पोलीस हाण मार केली रात्री म्हणे 2 वाजेपर्यंत दारू पिऊन. कुणी हाणमार केली? समोरच्याने बहिणीसोबत. रात्री 2 वाजेपर्यंत? हो, 2 वाजेपर्यंत. दारू पिऊन आला म्हणे, कुठे हाणमार करतो म्हणे, काय करतो म्हणे. बरं, काही प्रेम प्रकरण आहे का? प्रेम प्रकरण असं होतं त्यांचं की लग्न ठरलं होतं त्यांचं तिथंच. म्हणजे काही आपलं नारळ पण झालं नाही, काहीच नाही. मग लग्न ठरलं, मग तोपर्यंत त्याने दारू पिणे, त्याचा रुबाब दाखवणं चालू केलं. मग तिचं म्हणणं असं आहे की आपल्याला या गमतीमध्ये नको बा, आता हा नकोच आपल्याला. मग तो कुठं सांगतो माझी लाईफ बरबाद केली, मी तुझ्यावर केस करतो आता. कुठं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसला आहे. पार्कसाईड पोलीस स्टेशन तिथं घाटकोपर मध्ये. बरं, ठीक आहे. मला सांगा, आता परका माणूस काही 2 वाजेपर्यंत कुठल्याही लेडीज सोबत राहू शकत नाही. काहीतरी बरोबर. यांच्या मर्जीनेच होत असतील ना काही गोष्टी? त्या ठिकाणी माझी आई पण आहे. बर. बरोबर. तिचं मी पहिली फारकती केली आहे आणि हे लग्न जमलं होतं त्यांच्यासोबत. आई पण आहे, बहीण आहे अजून त्या ठिकाणी. दोघी बहिणी आहेत, एक लेडीज आहे. म्हणजे तिथं म्हणजे हे जेंट्स लोक नाहीच तिथं. तो तिथं दारू पिऊन येतो आणि धिंगाणे करतो दररोजचे. मग त्यांचं म्हणणं काय, आपल्याला नको भाऊ, काहीच नको, तुझं नको, लग्न नाही, काहीच नाही, काहीच करायचं नाही भाऊ, असं आम्हाला म्हणणं. बरं, मग तुमच्या बहिणीचं काय म्हणणं आहे? ते लांबच व्हायचं बा असं. लांब व्हायचं, मग पोलीस कंप्लेंट करायची ना तुम्ही, कायद्याने चालायचं ना. आता नाही राहायचं तर नाही राहायचं, ज्याची त्याची मनाची इच्छा. लग्न पण झालं नाही ना हो. लग्न झालं तर आपण फारकती घेतले, लग्न नाही, काही तिकडे. मग तो व्यक्ती कसा काय तुमच्या बहिणीसोबत राहतोय? घरी हॅलो?